तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चौथ्या ब्लॉग मध्ये. बज्जूला उतरल्यास मला गाडी भेटली नाही चारणवाड्यासाठी. मग माझ्या सोयऱ्यानं म्हणला तुम्ही गाडी करा आणि जावा चारणवाडा. मग काय लगेच केली स्विफ्ट डिझायर बुक आणि निघालो तुमच्या भाऊ मंदिरसाठी. चारणवाडा गाव अजून 70 किलोमीटर लांब होता, म्हणजे मंदिर आपल्या 80 किलोमीटर लांब आहे. मग काय राजस्थानचं वाळून बघत बघत गेलो पार पाकिस्तानच्या जवळ. पाकिस्तान फक्त माझ्याहून 40 किलोमीटर लांब होता. मग कंप्लीट 1.5 तासाच्या सफरनं आम्हाला एक बोर्ड दिसाला, चारणवाडा. ह्याला म्हणतात चमत्कार. अख्ख्या 70 किलोमीटर मध्ये निस्ता वाळून दिसला. गाव चारणवाडा आला, निस्ता हिरवा गार आहे. ह्याला म्हणतात चमत्कार. म्हणून म्हणलो मी खेडागावला मला जावंच लागते, म्हणजे जावंच लागते. ह्याचं मागं पण एक कारण आहे. वाळवणचा देव म्हणून एक देव आहे, त्या देवाचं नाव आहे नखतबंड. एक काळ होता ह्या गावामध्ये एक माणूस सुद्धा येऊ शकत नव्हतं. ह्या गावात पाणी सुद्धा नव्हतं. ह्या गावात निश्चय बिच्छू आणि साप फिरत होते. तेव्हा मग ह्या गावामध्ये नखत सिंग म्हणून एक देव जन्मले. आणि लोक म्हणतात की हे देव भगवान कृष्णाचे अवतार आहेत. आणि ह्यांचा स्वर्गवास फक्त 20च्या वयामध्ये झाला. वारल्या फक्त 3 महिन्यानंतर गाव चारणवाड्याला चमत्कार द्यायला चालू केलं. मग काय चमत्कारवर चमत्कार. ह्यांच्या स्वतःचे आजीचे डोळे नीट केले. आजीला अजिबात दिसत नव्हतं, तर दिसू लागलं. आणि ह्यांची सगळ्यात चुलतेची गाय पाकिस्तानला चोरीला गेलती. तिथून चमत्कार केला. गाय 2 दिवसात वापस भारतात आली. अजून सबूत पण आहे. पाकिस्तानचा ती माणूस अजून सुद्धा म्हणते मला सुद्धा चमत्कार झालेत नखतबनाचे. आणि दरवर्षी इथं उरूस भरते, तर ती माणूस पाकिस्तान इकडे येऊन दर्शन करायला येते, म्हणजे येतेच. आणि प्रत्येक माणसाचा एक देव मानलेला असते. माझा पण देव ही मानलेला आहे, म्हणून मी इथं खेड्यागावमध्ये चारणवाड्याला आलो दर्शन करायला. राहिली बात चमत्काराची, ही बोरची जे झाड आहे हे पार जळून गेलता. फक्त नखतबनाच्या नावाने एक तिलक लावला आणि ह्या झाडाला हिरवगार पाणी निघाले. मग केलं देवचे दर्शन आणि निघालो लगेच वापस आपल्या गावाकडं. बाकीचा ब्लॉग पार्ट 5 मध्ये.